तर ही सोयाबीन आहे आपली. सोयाबीनचं क्षेत्र सध्या खाली आहे. 2 ते 2.25 एकर आहे. 2.25 एकरची सोयाबीन आहे. आपण ज्यावेळेस व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस बारीक होती. आता 15 दिवस झाले. या अशा पद्धतीने सोयाबीन आता मस्तपैकी उगवली. थोडी दाट झाली. दाट लय आमच्या इकडे दाट जास्त. हो 3-3.5 वाजले. दाट पेरी जास्त होत आता, कारण हे दाट पेरतात. ट्रॅक्टरनं पेरलं असल्यामुळे थोडी दाट करतात. हे तुरीचा पाटा आहे. तुरीचे पाटे मधात टाकले आणि सोयाबीन आहे. आता हे सोयाबीन हे खत. आता बघा ही किती वाढली. हे इथं एवढी वाढण्याचे कारण काय? कारण की इथं हे हळदीचं रान आहे गेल्या वर्षीचं, आणि इथं आम्ही शेणखत जास्त पडलं होतं. बघा शेणखतावरली हळद आणि या शेणखतावरली सोयाबीन आणि साधी सोयाबीन बघा किती फरक आहे. असं हे शेणखताचे फायदे. तर ही शेणखतावरली किती वाढली बघा, पूर्ण दिसतसुद्धा नाही लदबद. थोडी दाट झाली. ते असे एवढी दाट नसली पाहिजे, थोडी पतली पाहिजे, पण ठीक आहे. अशा पद्धतीने ही सोयाबीन असते आमची दरवर्षी. सोयाबीन 2 ते 2.5 एकर 3 एकर असते सोयाबीन जास्तीत जास्त. सोयाबीनचं हे सोयाबीनचं क्षेत्र आपण दाखवलं. ह्याच्यामध्येच आपल्याला बदल करायचा आहे सोयाबीनचा. तर आता चालला आहे बदल एक 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 एक. आताशी यूट्यूब चॅनल चालू केले, यावर व्हिडिओ मी टाकत राहील. बदल करताना पण हे सगळ्या सुरुवाती हे ते मातीचे याचे माती परीक्षण करावं लागेल. म्हणजे अशा बरेच काही काम आहेत अजून. कुंपण करायचं आहे. आता हे तुम्ही बघ, हे दिसते काठाने बांध टाकलेला आहे. ते हे घेतलेलं आहे, म्हणजे साईडने एक आपला हे घेतलं आहे, जे आपण म्हणतो नाली तयार केली. आता याच्यावर आपल्याला कुंपण करावं लागेल. कुंपण केल्याच्या नंतर कुंपणाचा खर्च हे ते सगळं ते कुंपणाचं याचं मी टाकणार. खर्च किती होईल काय. हे इथून जे लागलं ते क्षेत्र, तिकडे ते झाड दिसते, ते हां ते उंच झाड, हे हां त्या झाडापर्यंत, तिथून तसं इकडे असं हे सगळं हे आमचे वडील ते जाण्याची तयारी करायलेत. घराकडे जाण्यासाठी ते तयारी करतात. आणि शेतात आता टाईम झाला आहे 5 वाजले. अशा पद्धतीनं आपले हे व्हिडिओमध्ये मी रेकॉर्डिंग केली. अशी सोयाबीन आहे आपली. तर आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.